इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 12वीचा पेपर देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 भीमनगर भागात सायंकाळी ही घटना घडली। चेतन जयस्वाल हा विद्यार्थी विज्ञान शाखेत शिकतो। 12वीचा पेपर देऊन तो सायंकाळच्या सुमारास घरी येत होता। त्याच वेळेस भीमनगर परिसरात त्याला काही तरुणांनी अडवून त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला। चेतनचे वडील हे रिक्षा चालक असून ते काही अंतरावर होते। त्यांना हे कळताच त्यांनी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चेतनला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले। यातील एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। दरम्यान पूर्वीच्या भांडणांचा राग मनात धरून चेतनवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे। माझा पोरगा डोंबिवलीचा कॉलेजमधून पेपर देऊन येत होता। तो घराला जायचं गल्ली आहे ती आवजा फरसांच्या इकडची, त्याच्यातून येणार जात होता तो। त्या लोकांनी त्याला बोलवलं तिकडं गल्लीवर कोण्यामध्ये, तर तिकडे त्यांनी मारामारी केली, त्याला दगड मारला त्या डोक्यामध्ये। का मारलं? ते आमचे दिवाळीच्या टायमाला झगडे झाले होते। कशावरून? ते फटाके फोडताना। कोणी कोणी मारलंय? ते 4 पोरं आहे ते लगभग। काय नाव त्यांची? नावं तर मला माहीत नाही पोरांचे, पण एक छोरा को नाव काही आहे जमनी का पोता को साहिल गणेश पवार आणि और यश। हां, त्याला पोलीस चौकीमध्ये मी पकडून त्याला जमा केला आहे। हां, मी पण कसं लांब होतो तर मला डोळ्याने दिसत नव्हता, पण तिकडचे पब्लिक बोलायला लागले ना, कैलासच्या पोराला मारला, कैलासच्या पोराला मारला। तर मी तिकडे गेलो, ते बघितलं तर पोरगा एकदम रक्तामध्ये भरलेला होता। ते कॉलेजला सायन्स करतो तो। त्याचा काही वाद नव्हता तरी? नाही, त्याचा काहीच वाद नव्हता। तो कॉलेजमधून आला ना तो। मी त्याला फोन करून विचारलं, म्हणलं बेटा आतापर्यंत आला नाही तू? तर पप्पा बोले मी कॉलेजतून निघालो आहे, आता मला 1-1.5 तास लागल। तर इथं मी बघितलं तर तो असं मारत होते त्याला। याची पोलीस कंप्लेंट केली आहे? पोलीस कंप्लेंट केली आहे, पण त्यांनी आतापर्यंत घेतली नाही कंप्लेंट। ते बोलते पहिले तिकडचं प्रोसिजर करून माझ्याकडे परत या म्हणे।